महाराज की जय। अखिल भारतीय आदिवासी सेनेचा माझ्या सर्व कार्यकर्त्यांना आज इतिहासातला एक आनंदाचा क्षण आहे। आपल्या या सर्व मावळ्यांनी एक पहिली लढाई जिंकली। आज महाराष्ट्राचं सरकार आपल्या या जन आंदोलनापुढे नमलं। महाराष्ट्राच्या पोलीस खात्याने इतिहासातलं आज एक मोठं काम केलं आपल्याबरोबर। आपण नाशिकमध्ये आल्यापासून पोलीस प्रशासन आपल्याबरोबर होतं, तुमच्या संरक्षणाला होतं, आमच्या संरक्षणाला होतं। त्यांच्या मार्गदर्शनाखाली मी त्यांच्याकडे होतो। माझ्या जवळच्या एका कार्यकर्त्यांना मी सांगितलं होतं की आजची परिस्थिती काय राहील। आपण ज्या काळ्या झेंड्याचं निदर्शन करण्याचं आव्हान केलं त्याला या सरकारने नमता पाय घेतला। पुऱ्या महाराष्ट्रात आज एकच आदिवासी सेनेचं बिगुल वाजत होतं। आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री भेटले आपल्याला। मला त्यांच्या ताब्यात ठेवलं होतं एक स्टेशनवर उतरल्यापासून। हालचाल मला करून दिली नाही, पण त्यांना हेही माहीत होतं का यांच्याकडे काळे झेंडे आहेत। मी बी तुम्हाला सांगितलं होतं का तुमचे काळे झेंडे तुमचे लॉक ठेवा, जेव्हा गरज वाटेल फोन केला त्यावेळेला काढा। तयारी सेनेची पण तीच होती, आपली लढाई तीच होती। आणि त्या अनुषंगानं आज सुट्टीचा दिवस असतानाही आपल्याला सर्वांना जमण्यासाठी मी कलेक्टर कचेरीचा ॲड्रेस सांगितला। आज स्वराज्य संस्थेच्या निवडणुका आहेत, या विषयावरती आपल्याला बोलायचं आहे। थोड्या वेळात मी बोलतो। तत्पूर्वी आपल्या सर्व कार्यकर्त्याचं मी मनपूर्वक आभार मानतो, अभिनंदन करतो। एकजूट ठेवा, फक्त हिंमत ठेवा। सोमनाथसारखं घरी जायचं भाषा करू नका। जर तुम्ही इथपर्यंत येता तर ती लढाई जिंकून जाण्याचं शिका। रडत रडत अर्ध्या रस्त्यात सोडून जायचं शिकू नका। हॅलो हॅलो नाशिकच्या आणि जिल्ह्याच्या सर्व पोलीस प्रशासनाने मदत केली आणि महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांची भेट घडवून आणली। ही भेट ओझरच्या विमानतळावरती गेस्ट हाऊसवरती घडवली त्यांनी। तिथे मुख्यमंत्री भेटले। सर्व शिष्टमंडळाच्या अगोदर पहिला एक नंबर आदिवासी सेनेचा ठेवला। त्यावेळेला या जिल्ह्याचे फोटो दाखवला, हे फोटो आहे, हे तुम्हाला शेअर करतो मी। हे मुख्यमंत्री, हे आपलं निवेदन, हे गिरीश भाऊ महाजन आणि हे सर्व शिष्टमंडळ। आयुष्यात माझ्याबरोबर पहिल्यांदा माझी धर्मपत्नी अचानक माझ्याबरोबर आली। त्या तिच्या सहवासाने आजपर्यंत मी हा प्रवास केला चळवळीतला। त्या आल्या वेगळ्या कामाने, सापडल्या वेगळ्याच कामात, पण त्यांचं देखील योगदान मला भेटलं। आणि त्या देखील योगायोगाने माझ्याबरोबर महिला कार्यकर्त्या आणि त्याही माझ्याबरोबर आल्या। मी म्हटलं चला, भाग्य तुमचं बी भाग्य माझं बी, की मला तुमच्यासारखा जीवनसाथी मला भेटला। माझ्या चळवळीला सुखादुःखात रात्रंदिवस तुम्ही माझ्याबरोबर राहिले आणि त्या म्हणूनच मला इथपर्यंत ही मजल गाठता आली। तुमच्या सहकार्याबद्दल मी थोडंफार मनपूर्वक आभारी आहे। सुखात बी दुःखात बी तुम्ही माझ्या या गाड्याला सोबत आहात। या सर्व कार्यकर्त्यांना जोंबळण्यामध्ये, सांभाळण्यामध्ये, प्रेम लावण्यामध्ये, सर्वांची काळजी करण्यामध्ये तुमचाही तितका माझ्या इतका सिंहाचा वाटा आहे। किंवा मी तुम्हाला आज अचानक या इतिहासातल्या भेटीमध्ये तुमचंही कौतुक करतो, आभार मानतो। आणि आज खऱ्या अर्थानं मुख्यमंत्री भेटले आपल्याला, त्यांना निवेदन दिलं आपण। आता आजपासून आपले विषय जे आहेत ते वेगळ्या विषयावर लढाई सुरू होती।
कालपर्यंत आपण दादर रेल्वे स्टेशनच्या नामांतराबद्दल बोलत होतो. तोच प्रश्न डायरेक्ट समोर त्यांच्याशी बोललो की तुमच्या कार्यकाळात हे दादर रेल्वे स्टेशनचं नामांतर करा. त्याचबरोबर त्याच्यासोबत इतर विषय आहेत, तेही विषय त्याच्यात तुमच्यातून सादर केलेले आहेत, त्यावर बोला. 10 मिनिटं आपल्याला मिळाली सगळ्या शिष्टमंडळापैकी, थोडे नाही, 10-5 मिनिटं 1 मिनिटं बी नाही, टोटल 10-15 मिनिटं आमच्याशी चर्चा केली CMनी आणि मग ते निघालो. पहिलं शिष्टमंडळ आपल्याला भेटलं, आपण भेट दिली, निवेदन दिलं आणि मग लगेच तुमच्याकडे लागला. तेव्हा आजचा हा दिवस आदिवासी सेवेसाठी ऐतिहासिक दिवस आहे. काही न करता, कुछ भी नहीं किया हमने, खाली आके यहाँ खड़े हो गए, फिर ये बोलते हम जाओ क्या घर को, क्या बाबा. अभी यहाँ तक तो आ गया, फिर बोलते भागू मैं, भाग बाबा. हमने भगाया जिसको भगाने का था उसको. कभी गलती से बात नहीं करना है. तेव्हा आपल्या सर्व कार्यकर्त्यांचे मी आभार मानतो. एक निवेदन आहे कलेक्टर साहेबांचं की आपण इथे पोलीस प्रशासनाचे गोपनीय खात्याचे अधिकारी आहेत, त्यांच्याकडे आज आपण देऊ. ते उद्या हे निवेदन जिल्हाधिकारी साहेबांना देऊन रिसिव्ह घेऊन ठेवा, आम्हाला मिळेल. कारण मुख्यमंत्र्यांना आम्ही एक निवेदन दिले आता, याचीच कॉपी जिल्ह्याच्या ज्या प्रश्नावर आहे, जे प्रलंबित प्रश्न आहेत त्यावरती आपण द्या, अशी मी तुम्हाला विनंती करतो. पेपर कुठे आहे? थांबा ना, त्यांचं उद्या हे उद्या हां निवेदन घेऊन टाका. तुमच्याकडे फोटोही नव्हता. हे या इकडे, या पुढे या, पुढे या. अशोक या महिलांनी या पुढं, इकडून इकडं बघा. हा इकडे बघा, नानाजी इकडं.